हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, आय नो तुम्हाला सर्वांना कालची पडली असेल, कारण तुम्ही कालचा ब्लॉग बघितला तर तब्येत खूप खराब झाली होती, जरा खूप जास्तच होती. बट काल थोडंसं गोळ्या वगैरे घेतल्या, नाव फील बेटर. आणि आता काल तर तुम्हाला मी आरती म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितली, पण मी नाही दाखवली, ती दुसऱ्याकडनं घेतली. आज मंदिरातून आम्हाला फक्त 100 मीटर, काल तेही उठवत नव्हतं मला, अशा परिस्थिती होतं. पण आता फील बेटर आहे. आणि ही आमची रूम आणि हा समोर मंदिर. हा बघा, इथून गेला ना बाहेर का लगेच समोर मंदिर. आणि काय क्लायमेट आहे मागे, हा हा हा, बर्फाच्या डोंगर दिसत आहेत मंदिर, डायरेक्ट बर्फाचे डोंगर. सो आता आपण जाऊया मंदिराच्या इथे. आपले सर्व रेडी होत आहेत आणि आता भेटूया आपण मंदिराच्या इथे. आपला रूम मधनं निघलो आणि समोर मंदिर. आणि हा सर्व मार्केट आहे सर्व. आता पाऊस कंटिन्यू चालू आहे, आम्ही पावसामुळे लेट निघलोय. आता वाजलेत सकाळचे, किती वाजलेत तरी माझा घाटल पण राहिला. आम्ही लेट निघलो, त्याच्यामुळे आम्हाला सर्व बंद दिसतंय, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. 8 वाजले का, आम्ही 6ला निघलो होतो दर्शनाला. 2 घंटे उठून राहिलो बिकॉज ऑफ पाऊस. पाऊस जसा थांबला आम्ही निघलोय. हा, थंडी तर जाम आहे, प्लस श्वास घ्यायला त्रास होतोय मंडळी सर्वांना. सो असं सगळं आहे इकडे. गर्दी खूप कमी आहे मंडळी, असं मला वाटतंय. दर्शन लगेच व्हायला पाहिजे. बघूया. अशा काहीच आम्ही लाईन राहिला आहे. हर हर महादेव. आणि बघा समोरच मंदिर आहे. हा बुट काढू ना बुट इथे पुढं. आणि मंडळी, आम्ही रेनकोट नाही घातला आणि पुढे बघा पाणी आहे इथपर्यंत. इथून लाईन चालू होते. आणि इथे ठीक आहे, वरती सेट आहे, पुढे सेटच नाही, डायरेक्ट कठीण विषय. चला आता बघूया कसं काय ते. आणि बाहेर फोटोशूटला एवढी गर्दी असायची, पावसामध्ये कोणी फोटोशूटलाही नाही बाहेर, कारण जाम फोटोशूटवाले. हर हर ओम नमो पार्वती पते हर हर. मंडळी आता पोहोचलो होता, बस बस. हे बघा इथं आता आपण बंद कॅमेरा. फटाफट घ्या. मंडळी, एवढे भारी दर्शन झालं ना, खतरनाक दर्शन. लिटरली आम्ही लोक ना 5 मिनिटं आतमध्ये होतो, एवढे भारी दर्शन झाले. आणि लिटरली आम्ही तो अभिषेक काय सर्व 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 केलं. आणि खूप भारी, म्हणजे एवढा भारी नाही की असं तर सांगता येणार नाही तुम्हाला शब्दात. एवढा भारी आम्ही दर्शन केलं आहे. आमच्या अजून अर्धेला आतमध्ये झालं, ते विचार करा किती वेळा आम्ही आतमध्ये होतो. एक आहे की 4 साईडून दर्शन होतं आणि प्रत्यक्ष लिंगाला हात लावून डोकं लावून दर्शन होतं. त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि खरंच असं मन तृप्त झालं. हा, कसं झालं दर्शन? पाऊस झालं, दर्शन काय झाला? लिटरली म्हणजे आम्ही 5 मिनिटं आतमध्ये होतो दर्शनाला. आणि लिटरली 4 साईडनं मी दर्शन घेतला. 4 साईडने डोकं टेकवला, महादेवाच्या लिंगाला हात लावून, स्पर्श लावून, लिंगाला डोकं टेकवून आम्ही थोडासा अभिषेक करून आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. आता बाकी जणांची वाट बघतोय आणि तुम्हाला अजून काय काय दाखवतो एकच. चला. आणि मंडळी, आता आपण दर्शन घेऊन आलात मागच्या साईडला. तुम्हाला भीमशिला दाखवतो आता. आणि भीमशिलाचा इतिहास बऱ्याचशा लोकांना मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, आणि जे नवीन असेल त्यांना मी आता सांगतो. ही आहे भीमशिला. आणि भीमशिलेला अशासाठी बोलतात कारण जेव्हा हे आलं होतं ना, पूर आला होता 2013ला, तेव्हा इकडचं सर्व गेलं मंडळी, सर्व वाहून गेलं सर्व. फक्त मंदिर वाचलं होतं. आणि ते मंदिर वाचलं आणि ते नव्हतं, हे येऊन इथं आपोआप आलं, वरतून वाहत वाहत आलं आणि ते आपोआप आलं. याला म्हणतात भीमशिला. याच्यामुळे मंदिराच्या पाणी आहे ना, तो दोन्ही साईडनं हे झाला, डिस्ट्रीब्यूट झाला आणि मंदिर आपला सुरक्षित राहिला. म्हणून तिला खूप पूजा आणि खूप पवित्र मानलं जातं, कारण देवानेच पाठवलं असेल मंदिराचं रक्षण करायला. त्यासाठी भीमशिला ही बघा अशी काहीशी भीमशिला आहे. याचंही तुम्ही दर्शन घ्या आपल्या ब्लॉगमध्ये. आतमध्ये मी दर्शन द्यायला ट्राय करत होतो, पण जमलं नाही, आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता. पण हा, ॲटलीस्ट भीमशिला आणि बाहेरून आपण मंदिराचं पण दर्शन करतो. आता मी दर्शन भेटूया. आणि मंडळी, तुम्हाला दाखवतो बाहेरून केदारनाथचा दर्शन. आणि हा 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 हा, काय सुंदर माहोल, काय सुंदर मंदिर, काय सुंदर इकडच्या वाईब्स आहेत मंडळी. तुम्हाला सांगतो, हा मंदिर एवढा सुंदर. आता म्हणजे शंकराचं मंदिर म्हणजे संपूर्ण. आणि बाहेरचा जो सिनारिओ आहे मंदिराला अजून भारी करतं ते म्हणजे हे बर्फाचे डोंगर, तिकडे हिरवे डोंगर, आणि असं मध्यभागी असं सुंदर असं केदारनाथ बाबांचं मंदिर. काय भारी वाटतं मंडळी. वाईब्स. गर्दी आहे, नाही असं नाही म्हणणार, हे बघा गर्दी आहे, पण या गर्दीच्या पेक्षा पण भारी वाटतं. हे बघितलंय, सगळ्यांना दिसतं ना.
सो एवढं भारी वाटतंय ना, खूप सुंदर वाईफ्स येतात मंडळी. असं सगळं आहे केदारनाथ बाबाचं मंदिर तुम्ही बघू शकता. ज्यासाठी केला होता एवढा अट्टहास, एवढा त्रास, एवढं ट्रॅकिंग, एवढं तब्येत बिघडण्यापर्यंत ते सगळं विसरून आता जो दर्शन झालं आणि जो मंदिर बघून जो फील येत असेल तुम्हाला सुद्धा, हे खरं फील आहे. आणि ही खरी बोलतात नाही का, ही खरी भक्ती भाव आणि श्रद्धाचे जो बोलतात ना का, ते शब्द मला नाही म्हटले सुचत आहे. तुम्ही समजून घ्या. आणि आजचा सगळा माहोल आहे केदारनाथचा. मी तुम्हाला सांगेल, फिजिकली तुम्ही फिट नसाल तर घोड्यावर येऊ नका. मला ते बेटर नाही वाटत घोड्यावर जाणं, कारण घोड्यावर जाणं म्हणजे आपण उपकार केल्यासारखं वाटतं. तर माझं असं मत आहे, तुम्हाला फिजिकली फिट नसाल तर हेलिकॉप्टरने या, पण इकडे या आणि हा केदारनाथचं दर्शन घ्या. आणि इकडची वाईफ्स तुम्ही खरंच अनुभवा. या वाईफ्सला तोडच नाही मंडळी. असं केदारनाथचं मंदिर जे जे आलेत त्यांना लोकांना माहिती असेल, जे नाही आले त्या लोकांना विचारा. काय पाहिजे, स्कार्फ घे ना. सो एवढा सुंदर आहे ना मंडळी, एवढा भारी वाटतं हा मंदिर. हा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दर्शन द्यायचा प्रयत्न करतो. नाही मंडळी, इथून जर तुम्ही बघितलं आतमध्ये होतो तोच आहे हा. आणि बघा असं काहीसं आहे. आणि तुम्ही नंदींचं सुद्धा दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या प्रॉपर समोर आहेत. आणि ही सर्व लाईन आहे मंडळी. खूप पाणी होता, थोडा पाणी थांबलाय. आता थांबलाय म्हणजे अजून पण बारीक पाणी पडतोय. अशी सगळी लाईन आहे आणि असं सगळं मंदिर आहे. हर हर महादेव मंडळी. सो असं सगळं मंदिर आहे. आणि आय होप तुम्हालाही तेवढंच भारी वाटत असेल तेवढं मला इथे असताना भारी वाटतंय. म्हणून तुम्हाला मी सांगतो, फिजिकली इथे पोचा आणि ह्या वाईफ्सला एन्जॉय करा. एक नंबर मजा येते. सो चला आता मी थोडंसं फोटोज काढतो. तो मंडळी, हॅपी ट्रेल्स वॉयजेस बरोबर तुम्ही सुद्धा या. आम्ही आलोय आणि खूप एन्जॉय करतोय आणि खूप मजा येते. सर्व फॅसिलिटी सोबत सर्व गोष्टी होत्या आणि खरंच खूप बोलतात ना का, तुम्ही विश्वास ठेवून याच्यावर येऊ शकता आणि खूप भारी आहे. तुम्हाला मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आणि तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि 4 धाम असेल किंवा बरेच काही फिरण्यासाठी त्यांच्याकडे गोष्टी आहेत त्या करा. आता आपण आलो आदि शंकराचार्य समाधीच्या इथे, जिकडे तुम्हाला आतमध्ये दर्शनही भेटेल. बघा असं काहीच आतमध्ये दर्शन मिळेल तुम्हाला. आतमध्ये जाऊच आपण. आणि मंडळी आतमध्ये जाता जाता तुम्हाला इकडे सगळे मंत्र पण लिहिलेले भेटतील, जसं की ओम त्र्यंबकम यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकर्मिव बंधनामुहे. म्हणजे श्वास घ्यायला जमत नाहीये. सो हे सर्व मंत्र भेटतील. तसंच कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुगवेंद्रहारम सदा बसंतम हृदयारविंदे भवन भवानी सहितम नमामि. आणि मंडळी हे बघा, वरतून दाखवलं तुम्हाला, आता खालून दाखवलं. असं काहीसं शंकराचार्यांचं इकडे समाधी सुद्धा आहे. असे खूप सारी दगड आहेत मंडळी, काय माहिती काय एकावर एक रचले आहेत. मे बी ते इच्छा पूर्ण होतील असं काहीतरी असावं. हे बघा तिकडे पण तेच आहे, सर्व तेच आहे, बघू शकता तुम्ही काय. आणि हे सर्व असताना समोर तुम्हाला त्रिशूल आहे, इकडे त्रिशूल आहे, खूप सारे त्रिशूल आहे तिकडे. आणि मागून असा काहीसा दिसतो केदारनाथचं मंदिर. आणि अशी थंडी प्लस श्वास घ्यायला जमत नाही, प्लस वरतून पाऊस, कठीण प्रसंग आहे. आता पटापट निघतो आणि जातो रूममध्ये आणि भेटूया आता आपण डायरेक्ट रूममध्ये. चलो. सो मंडळी, आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं चेंज केलंय आणि आता आम्ही रूमवरतीच केलंय नाश्ता. हे बघा, हे सर्व ताईने आमच्या कॅरी करून घेऊन आलं होतं, म्हणून सांगता हॅपी ट्रेल्स सोबत या, सगळं भेटेल तुम्हाला. हे होते ड्रायफ्रुट्स लाडू, संपले म्हणजे मीच खाले 2-3. सो ड्रायफ्रुट्स लाडू होते आणि सँडविच, हे सगळं खालून कॅरी करून घेऊन आले आता घरून. फक्त ब्रेड्स इथून बाय केले, बाकी सगळं घरून कॅरी केलं होतं. बटर, मीठ, काकडी वगैरे सर्व काही आहे. सो आता भेटूया आपण हे सगळं खाऊन आणि मग जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला. मंडळी, फायनलचा आपला बाबा केदारला बाय बाय करून आमची सगळी मंडळी सोबत मी सुद्धा आम्ही बॅग पॅक करून निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि पुन्हा आम्ही चालतच जाणार आहोत. मला श्वास घेता येत नाहीये, पण आम्ही चालतच जाणार आहोत. आणि आता भेटू आपण आता मस्त वॉकिंग करत. आपण जाणार आहोत आपल्या खाली, आणि आपला खाली स्टे आहे जिकडे काल परवा दिवशी स्टे होता तिथेच स्टे आहे. आपल्या बॅगा पण तिथेच आहेत मोठ्या लगेच. परत तिकडे जायचं आपल्या. 70 वर्षाचं चालत जातात. जवान घरी, हा जवान घरी चालले गोऱ्यावर. यो काही ना काही लागला नाही म्हटले, सगळा खोटा या, सगळा खोटा आहे. जवान घरी चालले घोड्यावर, काय लाज लज्जा शरम सगळे सोडून दिले. हो ना, चला चलो.
असा काहीसा दृश्य सोबत गरमा गरम मका तर पण मीठ आणि लिंबू लावलेला. बऱ्यापैकी आम्ही आता 5-6 किलोमीटर उतरलेलो आहे. 5 किलोमीटर झाला असेल आणि आता आम्ही मका ब्रेक घेतला आहे. स्वतः तिथे बसले ते लोक, अर्धे लोक पुढे अर्धे लोक मागे चालू आहेत. स्वतः मका आणि काय काय हे लोक खात आहेत. सो आमचा ब्रेक चालू आहे. स्वतः करूया एन्जॉय आणि भेटूया पुढे. ए चला चला, नुसता टेम्पास चालवणार, टेम्पास यांचा. आता उतरायला तरी का थकायला पाहिजे माणूस नाही का मंडळी. आणि सुंदर मंडळी उतरताना तर बाबा एक नंबर, कारण आज पाऊस नाही तर पूर्ण सगळं दुकान आहे काय नाही तर पूर्ण दर्या बिर्या सगळं व्यवस्थित दिसतंय. बघू शकता तुम्ही लोक. मंडळी जाताना एक दुनियाभरचा पाणी होता हा, आता दुनियाभरचा ऊन पडले. माझा पिणी घेतले रेनकोट, टोपी सगळं अंगावर भरले. आता आम्हाला किती किलोमीटर उतरत आहे? 8 किलोमीटर गौरीकुंड आहे. म्हणजे अजून आमच्या 8 किलोमीटर ट्रॅक बाकी आहे. आणि आता ते रेनकोट जो अंगावर पडले मंडळी, एवढं ऊन पडले ना. काल थोडासा ऊन म्हणून आम्हाला दिसला नाही, त्याच्यामुळे तब्येती बिघडल्या ना. आता बघा फक्त एक बरं आहे का समोर सीन्स असे तर कंटाळा येत नाही, बघत बघत जायला जरा मजा येते. सो असं सगळं आम्ही चाललेलो आहोत. असे रस्ते आहेत मंडळी केदारनाथचे. तिथूनच घोडा, तिथूनच येणारे माणसं, तिथून जाणारे माणसं, येणारे घोडे जाणारे घोडे सगळं तिथेच तुम्हाला भेटेल. आणि असं सगळं आहे. खाली नदी पण दिसते बघा. हा बघा हा रामबाणाचा पूल आहे, इथेच आपल्याला जायचं आहे. चलो लेट्स गो. हा बघा मंडळी असा काहीसा सीन आहे. पाणी बघा किती आहे. तुम्हाला मला जाताना दाखवता नाही आलं. असा काहीसा सीन आहे पाण्याचा. हा आहे रामबाणाचा पूल. हा बघा. आणि चढत असताना सर्वात हार्ड तो हा आहे मंडळी. असा 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 हा याला बोलतो रामबाण. हा सगळ्यात कठीण आहे चढण्यासाठी. पूर्ण करण्या ट्रेकमध्ये पूर्ण चढानच आहे हा. जो आता आम्ही उतरलोय. आता इथून अजून 2 घंटे लागतील, 1-3 घंटे काय हरकत नाही आहे. चलो पाहिजे तुला नॉर्मल. त्याच्याकडे काय फ्रीज थोडी आहे त्याच्याकडे. इकडे मंडळी फ्रीज प्रकार नाही, डायरेक्ट थंडाच भेटतं सगळं, गरम प्रकार नाही. एकटा मला गरम करून पाणी बिणी मिळेल तुम्हाला, ते पण गॅसवरती. आणि एनर्जी पाहिजे मंडळी, एनर्जी पाहिजे. सो आम्ही रेडबुल यांची एनर्जी काय छास मध्ये एनर्जी तरी येतं का? येते येते. आणि आमचा तुला काय येते? तू ऑलरेडी फुल एनर्जेटिक आहे का? प्रोटीन बार खाल्ल्यासाठी. स्वतः एनर्जी घेऊया आणि भेटूया आपण पुढे. काल काय काल असा वेदर असता तर किती मजा आली. मंडळी आजचा वेदर आहे ना एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. आणि वरती तरी ऊन होता आणि इथे एकदम सावल्याने एवढं भारी वाटतं ना उतरायला सुद्धा. आणि समोर बघा तुम्हाला असा काहीसा पूर्ण केदारनाथचा तिथे आहे ना मंदिर पण दिसतो. बेस कॅम्प कुठे आहे रे? हां 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 हा बघा मंडळी बेस कॅम्प. इथून 1.5-2 किलोमीटरवर फक्त केदारनाथ आहे. आणि असा काहीसा वेदर आहे. हा 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 काही सुंदर वाटतंय. असा आम्हाला काल भेटायला पाहिजे होता. काल आम्हाला टोटल खालून निघल्यापासून पाऊस तर वरती पोचून रात्री पाऊस, पूर्ण वेल पाऊस पाऊस. आणि आज एवढा भारी क्लायमेट होता ना. काश ओ ट्रिप वाले हो, काश एक दिन लेट निकालते आप. काश. हा काय रे मंडळी एक दिवस लेट असताना एवढा भारी क्लायमेट भेटला असताना कडक. बघा ना तुम्ही फक्त बघा ते डोंगर असे दिसत आहेत ना, जेव्हा झूम तुम्हाला मोबाईलमधून नसेल पण आम्हाला डोळ्यातून एवढं भारी दिसत आहेत ना मंडळी. आणि पूर्ण कालोख आहे आणि फक्त त्याच्यावरच ऊन पडलाय. त्या जे बर्फाचे डोंगर त्याच्यावरती ऊन पडलाय. एवढं भारी वाटत आहेत ना कडक. आणि आता आमचा चालू आहे परतीचा प्रवास. अजून कधी संपायचा काय माहिती. 5:45 झाले संध्याकाळचे तरी आम्ही चालतोयच अजून. चला वेदर एवढा भारी आहे की हेलिपॅड पण चालू झालेलं आहे, कारण ते हेलिपॅड बंद होते वेदरमुळे. तेही चालू झालेलं आहे हेलिपॅड. हे बघा एवढा सुंदर आजचा वेदर आहे. म्हणजे पूर्ण क्लिअर आहे. मी तेच तर बोललो तुम्हाला क्लिअर पाहिजे असं हेलिकॉप्टरसाठी. तर तोही क्लिअर आहे. हा चला आपल्या नशिबात नव्हता हा वेदर, पण ठीक आहे. दर्शन भारी होतं ना ते महत्त्वाचं होतं. पण लॉस होता. दर्शन भारी होतं ते महत्त्वाचं होतं. आता चला चलते चलते चलते. हे बघा आताच वाटतं झालं दिसत ताजा. चला लवकर चला इथल्या. हे बघा ताजा झाले आता. कधी काही होऊ शकतं. चला आत्ताच झाले मंडळी ताजा, कारण काल तर आम्ही आलो तेव्हा नव्हतं काहीच. आताच झाले. एवढी मोठी व्हिडिओ बनणार बाई. तो सांगतो व्हिडिओ नको बनवू, लोक घाबरतील.
नाही येणार नाही, जे आहे ते आहे मंडळी, त्यात काय बोलायचं आता. मंडळी फायनली आपण आता गौरीकुंडला पोचलेलो आहोत. म्हणजे आमच्यापेक्षा 1.5 घंटे पुढे आहेत आमची मंडळी. चला ना यांच्या ओल्या मंडळी मागत आहे, म्हणजे काही हरकत नाही. लेट आहे पण इकडचं दृश्य आणि इकडचा सिनारिओ बघून जी मजा येते ना, हे बघा, म्हणजे बोर नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आज पाऊसही नाही आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटते चालायला. पण हा कंटाळा थोडं पायजाम दुखायला लागला, नाही असं नाही म्हणणार. पण आता आलो आहे गौरीकुंडला, म्हणजे आम्ही ट्रॅक कंप्लीट केला आहे. आता इथून थोडासा ट्रॅक करून आम्हाला भेटेल, आम्हाला ती जी तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये जी टॅक्सी बघितली ती टॅक्सी आपल्याला भेटेल. त्या टॅक्सीने आता आपण खाली उतरायचं. चला खाली उतरल्या आम्ही केले ट्राय इकडचे मोमोज. सो बघूया आता कसे लागतात. आता मोमोज खाऊन भेटूया पुढे. गाड्या दिसत आहेत ओळखीच्या, म्हणतो हा दादा पुढे चालला. आणि मंडळी फायनली आम्ही ट्रॅक कंप्लीट करून पोहोचलेलो आहोत आमच्या गाडीत. हे कसा वाटला ट्रॅक तुम्हा लोकांना? हे तुम्ही नका सांगू, तुमच्या ट्रॅक कसा वाटला? चालली पण कशी चालली नाही पोचली, हे महत्वाचं असतं. कशी वाटलेली ट्रॅकिंग? हे लोक तर काय 3 घंटे आधीच पोहोचले ना रे. कशी वाटलेली ट्रॅकिंग? मस्त ट्रैकिंग. गौरवजी ट्रैकिंग कैसी रही? बहुत मस्त ट्रैकिंग थी, बहुत ज्यादा. सोके 2 घंटे. 2 घंटे सो के आए तुम? आप सबसे ज्यादा पीछे थे, फिर भी मैंने आपको पकड़ लिया था. मैं पीछे रह गया ताई के वजह से, वरना मैं इनके साथ 4 घंटे पहले वो आता. आप रह गए थे, वो आपका है, लेकिन मैं आगे निकल तो गया. तुम 2 घंटे किधर सोए थे? मैं 219 कैंप नंबर के साथ 200 रुपए दे के सो गए. 100 रुपए पर घंटा. पर ये अच्छी बात हो गई, तुमको पता है ये लोग जल्दी आने वाले हैं नहीं, उससे अच्छा 2 घंटे सो लेता हूँ भाई. क्योंकि ये कहते हैं ना नींद अच्छी होती है. नींद हाँ तो गाड़ी में 2 घंटे बैठने से अच्छा उधर अच्छा सो लगे. घंटा सोए थे, 1.5 घंटा बीच में सोए थे. पर वो आ गए ना, सबके साथ तो आ गए. मैं उनके वजह से लेट हुआ तो बोलो, बराबर है कि नहीं? आप इनके वजह से लेट हुए थे, पीछे वालों के. वो नहीं, तुम 1.5 घंटा सोए या 2 घंटा सोए, तुम्हारे वजह से लेट नहीं हुआ, बात खत्म. ओहो अच्छा. तुम्हारी साईड ले रहा मैं, टेन्शन मत ले तुम. तो मंडळी असं आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता खूप टायर्ड फील करतोय. सो आता भेटूया आपण डायरेक्ट आपला इथून 6-6.5 किलोमीटर आपला हॉटेल आहे. तर डायरेक्ट भेटू आपण आपल्या हॉटेलवरती. चलो तब तक के लिए बाय.